रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्या वरती तिकडे जे दोन बसलेत ना दिल्लीमध्ये त्यांना म्हणून रस्ता तरी नीट करा. मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे. दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे. हा बावडा रोड, बावडा ना कारण हे बोलणार मला वाटलं बेवडा आहे पण रोड बावडा आहे. बावडा रोड बंद. मग कुठल्या रस्त्याने आणि कुठल्या जाऊ? तरी बरं की त्यांच्या साईज प्रमाणे त्याला खातं मिळालं होतं. अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. मग त्यांनी सूक्ष्म तरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का? नुसतं काहीतरी बोलत सुटायचं, आव्हानं द्यायची. अशा लोकांकडे मी तर म्हणेन लक्ष पण देऊ नका, कारण हे बोल घेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. आज आपण इथे आपल्या आयुष्याची लढाई लढतो. मगाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता. ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली. कोण? अमित शहा. हे नकली सेना आहे. आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू? मी बोललोय, तुम्ही बोलला तर तुम्ही बेअकली म्हणा. तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती, विकास होऊ देत नव्हते. अच्छा अमित भाई, विकासाची व्याख्या काय हो? ही स्थगिती कशाला दिली होती? माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती आणि यापुढे तर मी बंदीच घालीन त्याच्यावरती. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग, अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत, लोकसभेच्या आधी येत आहेत, कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील. जसं संदेश तुम्ही म्हणालात की 50,000 कोटीचं पॅकेज. का नाही द्यायचं? का द्यायचं नाही? पण पॅकेज द्यायचं तर सोडाच, पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये, पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणारी ही अवलाद पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला भुलला असाल. त्याने मोदींनी महाराजांचा पुतळा उभारला, आता आणखीन काय पाहिजे? मोदी म्हणजे काय? शिवाजी महाराजांचे भक्तच. 8 महिन्यामध्ये यांचा जो काय हाव होता तो कोसळून पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही. तो पुतळा नाही, तो पुतळा म्हणजे त्याचा आत्मा आहे आमच्यामध्ये आहे. आमचा आत्मा आहे तो, आमचे देव आहेत ते. आणि पुतळा लावतात काय? 8 महिन्यामध्ये तो पडतो काय? आणि आपले मिंदे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता की तो पुतळा कोसळला. लाज वाटली पाहिजे, लाज. या छत्रपती शिवाजी महाराजांनी 300-350 वर्षापूर्वी, 400 वर्ष झाली असतील, जो सिंधुदुर्ग उभारला, तो ऊन वारा पाऊस वादळ लाटा, मग ते त्योक्ते असेल, निसर्ग असेल, आणखीन मोठमोठ्या लाटा, आणि तेव्हाची सगळी परकी आक्रमण ही छातीवर झेलून आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे. आणि एक करंटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही उभारताय. शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला काही ईव्हीएम मशीन वाटलं की पुतळा लावला म्हणजे लोक मतं देतील? आणि त्याहून सगळ्यात वाईट मला एवढं वाटलंय, मी पुढच्या मीटिंग मध्ये सुद्धा बोलणारच आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्र प्रेमी अशी जी करतो ती एवढ्यासाठी करतो